अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। त्यांनी राज ठाकरे यांचे सुद्धा आशीर्वाद घेतलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांची गळा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। अशा रीतीने पालिका निवडणुकांनंतरची ही पहिलीच भेट निमित्त ठरलं अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचं। सगळं शिवतीर्थ निवासस्थान जे आहे ते मनसैनिकांनी फुलून गेलेले अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून मनसैनिक शुभेच्छा देतातच आहेत। मुंबईतले अनेक मनसैनिक मुंबईच्या परिसरातले हे शिवतीर्थावर पोहोचलेत। अशातच अगदी आदित्य ठाकरे सुद्धा थेट शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचल्याचं आपण पाहतोय। अमित ठाकरे यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत। पालिका निवडणुकांनंतरची ज्युनियर ठाकरे बंधूंची ही पहिलीच भेट आणि यावेळेला राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। अमित ठाकरे यांच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित असल्याचं पाहता येत आहे। एकंदरीतच शिवतीर्थ निवासस्थानी मनसैनिकांची मोठी गर्दी आणि अशातच आदित्य ठाकरे सुद्धा आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचल्याचं आपण पाहतोय। पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं त्याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षी जुलैमध्ये आपण अशीच एक भेट पाहिलेली होती। तब्बल 18 ते 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे मातोश्री निवासस्थानी पोहोचलेले होते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आणलेला हा केक आपण पाहतोय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, एकीकडे मनसैनिकांमध्ये हा उत्साह आपण पाहतोय, केक अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आणल्याचं दिसतंय आणि अशातच ही कौटुंबिक भेट म्हणजे आदित्य ठाकरे यांनी भावाला शुभेच्छा दिल्या। नक्कीच कौटुंबिक जरी भेट असली तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनसैनिक जे आहेत ते वेगवेगळ्या भेटवस्तू, पुष्पगुच्छ त्यासोबतच मोठमोठे केक घेऊन जे आहेत ते या ठिकाणी शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे देखील पोहोचले आहेत। तर सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सर्व मनसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे या शिवतीर्थावरती उपस्थित राहणार आहेत। परंतु सुरुवातीलाच अगोदरपासूनच मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जरी गर्दी केली असली तरी देखील विशेष भेट जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि महत्वाचं म्हणजे पालिका निवडणुकीच्या नंतरची पहिली भेट जी आहे ती पहिली भेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। याच्या अगोदर आपण जर सुरुवात जर पाहिली तर तब्बल 1 वर्षांपूर्वी खरं तर या संपूर्ण दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याला जी आहे ती सुरुवात झाली होती। स्वतः राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर मातोश्री निवासस्थानी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत होत्या आणि आता आपण समोर पाहू शकतो की आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकमेकांशी चर्चा देखील करताना पाहायला मिळतात। आणि जे मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात त्यांना भेटवस्तू अमित ठाकरे यांना आणलेल्या आहेत आणि केक आणलेले आहेत ते खरं तर त्यांना भेटी घेण्यासाठी स्वतः अमित ठाकरे जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या भेटवस्तू आणलेल्या आहेत त्यासोबत जे केक आणलेले आहेत ते खरं तर वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यासाठी स्वतः अमित ठाकरे तर उपस्थित आहेत, मात्र त्यामध्ये आदित्य ठाकरे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एक कौटुंबिक सोहळा जो आहे तो कौटुंबिक सोहळा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः आदित्य ठाकरे 10 ते 15 मिनिटांपूर्वी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। सुरुवातीला आल्यानंतर त्यांनी अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा दिल्यानंतर खरं तर राज ठाकरे यांचे आणि शर्मिला ठाकरे यांचे देखील आदित्य ठाकरेंनी आशीर्वाद घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर आता जे मनसैनिक आलेले आहेत या मनसैनिकांना देखील आदित्य ठाकरे भेटताना पाहायला मिळत आहेत आणि जे छोटे मनसैनिक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना देखील आदित्य ठाकरे भेटताना पाहायला मिळत आहेत। स्वतः शर्मिला ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे, मात्र अमित ठाकरे यांचा वाढदिवस जरी असला तरी एक कौटुंबिक सोहळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः राज ठाकरे यांच्या आई, अमित ठाकरे यांच्या पत्नी या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वतः अमित ठाकरे देखील या ठिकाणी आता वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत। रात्री 12 वाजता देखील मनसैनिकांसोबत मोठ्या प्रमाणात जो आहे तो वाढदिवस त्यांनी खरं तर साजरा केला होता। मात्र आता आपण पाहतोय की संपूर्ण कुटुंब जे आहे ते कुटुंब आपल्याला या ठिकाणी वाढदिवस साजरा करताना पाहायला मिळतंय। नक्कीच निवृत्ती, ही दृश्य आपण पाहूया, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतेच।